वृषभ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एक भविष्य नाही, ही नियतीने तुमच्यासाठी आखलेली ती वेळ आहे जिथं स्वतः देवसुद्धा तुमच्या नशिबाचे चक्र फिरवण्यापासून थांबवू शकणार नाही. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जसा श्रावण नक्षत्राचा प्रभाव सुरू होईल तसा तुमच्या आयुष्यात एक असा महाखेळ सुरू होईल की ज्याची तुम्ही कल्पना देखील स्वप्नात केली नसेल. गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या त्रासातून जात आहात, ज्या अपमान, आर्थिक चटका आणि मानसिक तणावातून सामना करत आहात, त्या सगळ्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. बऱ्याचदा लोक मला विचारतात, गुरुदेव, आमचे चांगले दिवस कधी येणार? मी आज तुम्हाला ठामपणे सांगते, श्रावण नक्षत्राचा हा काळ तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकणार आहे. पण सावध राहा. हा बदल जेवढा मोठा आहे तेवढाच धोकादायक देखील ठरू शकतो. जर तुम्ही नियतीचे संकेत ओळखले नाही तर खूप उशीर झालेला असेल. तर मंडळी, मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहिला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. श्रावण नक्षत्राचा महाखेळ कसा सुरू होणार, पण आज या दुसऱ्या भागात मी असा खुलासा करणार आहे जो वाचून किंवा ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. नियतीचा खेळ जेव्हा सुरू होतो तेव्हा फक्त संधी येत नाही, तर काही अशी गूढ संकटं येतात जी तुम्हाला आतून पोखरून घेतात. जर तुम्ही वृषभ राशीचे जातक असाल तर पुढील काही दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याची परीक्षा घेणारे ठरणार आहे. आज आपण पाहणार आहोत की तुमच्या नशिबाच्या या बदलाच्या चक्रात नक्की कोणत्या 3 चुका तुम्हाला बर्बाद करू शकतात आणि गुरुदेवाचा असा कोणता एक गुप्त मंत्र आहे जो तुम्हाला ह्या महाचक्रातून सुरक्षित बाहेर काढेल. वृषभ राशीच्या जातकांसाठी या श्रावण महिन्यात, या काळात शरीरापेक्षा मन अधिक थकण्याची शक्यता आहे, कारण नक्षत्रातील चंद्राची हालचाल तुमच्या विचारांची हालचाल वाढेल. रात्रीच्या वेळी अचानक नकारात्मक विचार येणे किंवा जुन्या आठवणींना मन व्याकुळ होणे हे ग्रहाच्या बदलाचे संकेत आहे. पाठीचे विकार, डोळ्याचे त्रास, रक्तदाबाशी संबंधित समस्या दुर्लक्ष करू नका. नियती तुम्हाला तुमचे शारीरिकची काळजी घेण्याचा इशारा देत आहे. या काळात लहान सहान गोष्टीवरून होणारा राग तुमचे मोठे नुकसान करू शकतो. वणीवर संयम ठेवा, कारण एक चुकीचा शब्द बनलेले काम बिघडू शकतो. आता वळूया तुमच्या घराकडे आणि जवळच्या माणसाकडे. या काळात एक अशी घटना घडेल जी तुमच्या कुटुंबाची व्याख्या बदलून टाकेल. अनेक वर्षापासून अडकलेले जमिनीचे किंवा घराचे वाद अचानक सुटण्याच्या मार्गावर येतील. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता हे सर्व मार्ग बंद झाले आहे, तेव्हा एक अनोळखी किंवा दूरची व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येईल आणि साक्षात नियतीची योजना असेल. जर तुम्ही मुलांच्या भविष्यात काळजी करत असाल तर या काळात त्यांना मोठे यश मिळायचे संकेत आहे. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, घाबरू नका. काळ कठीण वाटला तरी त्याचा शेवट तुमच्या विजयाने नक्कीच होणार आहे. नियतीचा हा खेळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी सुरू झाला आहे. पहिला नसेल तर तो नक्की पहा आणि दुसऱ्या भागातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. वृषभ राशीच्या माझ्या जातकांनो, महाखेळाच्या पहिल्या 2 भागानंतर आज आपण आलेलो आहोत सर्वात अंतिम आणि सर्वात शक्तिशाली भागात. जर तुम्ही पहिले 2 भाग पाहिले असेल तर तुम्हाला आतापर्यंत नियतीने इशारा समजवायला सुरुवात झाली असेल, पण आता शेवटच्या भागात मी जे सांगणार आहे ते या संपूर्ण अध्यायाचा महाविस्फोट असणार आहे. श्रावण नक्षत्राची ऊर्जा जेव्हा तिच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचते तेव्हा जगातील कोणतीही ताकद वृषभ राशीच्या लोकांची प्रगती रोखू शकत नाही. आजच्या या व्हिडिओच्या अशा 5 सुवर्ण योगाबद्दल आपण बोलणार आहोत जे तुमच्या पिढीचे दारिद्र्य आणि त्रास कायमचे मिटवून टाकतील. या काळात ग्रहाची अशी दुर्मिळ रचना होत आहे की वृषभ राशीच्या आयुष्यात पुढील 10 वर्षापर्यंतचा पाया भक्कम करेल. नोकरी किंवा व्यवसाय अचानक किंवा असे स्थान मिळेल जिथे तुमचा शब्द अंतिम मानला जाईल. जर तुमचे पैसे कुठेतरी वर्षानुवर्ष अडकले असेल किंवा कोर्ट कचेरीच्या फेऱ्या सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने लागेल. गेल्या अनेक वर्षापासून मनातील एखादी अपूर्ण राहिलेली मोठी इच्छा या काळात अचानक पूर्ण होईल. नवीन संधीसाठी प्रवास करावा लागेल आणि हा प्रवास तुमच्या आयुष्यात एक नवीन उंची देईल. ज्या लोकांनी भूतकाळात तुमचा अपमान केला होता तेच लोक आज तुमच्या समोर मान झुकवून उभे राहतील.
पण थांबा, विजय निश्चित असला तरी नियती अंतिम क्षणी तुमच्या क्षणी मोठी परीक्षा घेणार आहे. या 5 चुका जर तुम्ही केल्या तर आलेली लक्ष्मी सुद्धा परत जाऊ शकते. यश मिळतात जुन्या दिवसांना आणि तुम्हाला मदत करणाऱ्या लोकांना विसरू नका. तुमची नवीन योजना किंवा होणारा फायदा जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाला सांगू नका. ही वेळ झोपण्याची नाही तर ही कृती करायची आहे. नियतीत दार ठोठवत आहे तर दरवाजा तुम्हाला उघडावाच लागेल. घरात भांडण तांडणचे वातावरण राहिल्यास लक्ष्मीचा वास टिकत नाही. या महाखेळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी, नशिबाला कायमचे तुमच्या बाजूने करण्यासाठी नीट अंतिम गोष्टी लक्षात ठेवा. माझ्या वृषभ राशीच्या प्रिय जातकांनो, भावांनो, बहिणींनो, तुमच्या अंधाराचा काळ आता संपला आहे. श्रावण नक्षत्राचा हा महाखेळ तुमच्या आयुष्यात प्रकाशाचा नवीन सूर्य घेऊन येणार आहे. नियती तुमच्या पाठीशी उभी, देव तुमच्या पाठीशी. आता फक्त आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका. या तिन्ही भागाचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नाही तर या येणाऱ्या काळात तयार करणे होता. माध्यमाच्या तुमच्या स्नेहजनापर्यंत नक्की शेअर करा. गुरुवारांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो. वृषभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही पाहिले पण आज जे आहे ते हे संपूर्ण अध्यायाचा सर्वात मोठा, भयंकर आणि सर्वात सत्य चेहरा तुमच्या समोर आणणार आहे. आजपर्यंत तुम्ही नियतीचा खेळ फक्त ऐकत होता पण आता तो खेळ तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडताना तुम्हाला दिसणार आहे. कारण श्रावण नक्षत्राचे अंतिम चारक जेव्हा सुरू होते तेव्हा ब्रह्मांड एका अशी प्रचंड ऊर्जा निर्माण करत होते की जे सत्य आणि असत्य याचा निवाड करणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण हीच ती वेळ आहे जिथे वृषभ राशीचा खरा विजय, शत्रूचा अंत निश्चित होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आजूबाजूला असे अनेक चेहरे आहेत जे तुमच्या समोर असताना पण तुमच्या पाठीमागे खड्डा खणतात. तुम्ही आजवर त्यांना तुमचे मानले, त्यांना मदत केली, त्यांनी तुमच्या विश्वासाचा घात केला. पुढील काही दिवसात अशा गोष्टी जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता. ज्यांनी लोकांचा, ज्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी तुमचा अपमान केला होता तेच लोक स्वतःच्या कृतीमुळे संकटात सापडतील. जे लोक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करायला निघाले होते ते स्वतःच्या गणिते नियते असे बिघडवल की त्यांना सावरायला जायला उरणार नाही. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आणि श्रावण नक्षत्र शनिदेवाची वाईट दृष्टी अशा कपटी लोकांच्या स्वतःचा पराभव करेल. आता लक्ष देऊन ऐका. वृषभ राशीच्या जीवनात एक असा चमत्कार घडेल की जो विज्ञानाच्या आणि तर्काच्या पलीकडचा असेल. तुम्हाला रात्रीच्या वेळी किंवा भल्या पहाटे असे काही संकेत किंवा स्वप्न पडतील जे तुम्हाला भविष्यात होणाऱ्या धोक्याची आणि संधीची पूर्ण कल्पना देतील. जिथे तुमचे सर्व मार्ग बंद झाले आहे तिथे असा एक नवीन दरवाजा उघडेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. एका रात्रीत तुमची परिस्थिती बदलण्याची ताकद या श्रावण नक्षत्रात अंतिम टप्पा आहे. जे लोक तुम्हाला कालपर्यंत हिणवत होते तेच लोक उद्या तुमच्याकडे मदतीची भीक मागायला येतील. हा नियतीचा नियम आहे आणि जो आज वृषभ राशीसाठी लागू होत आहे. हा महाअध्यायाच्या शेवटी गुरुदेव म्हणत आहेत की माझ्या एका अंतिम इशारा जो तुम्ही लक्षात ठेवला नाही तर हाताशी आलेला विजय सुद्धा निसटून जाईल. तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे, तुम्हाला यश का मिळत नाही आणि गुप्तता हीच तुमची सर्वात मोठे हत्यार का आहे. ज्या लोकांनी तुम्हाला भूतकाळात त्रास दिला तुमच्याकडे भावनेच्या भरात वाहून जाऊन त्यांना पुन्हा आयुष्यात जागा देऊ नका. लोक तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतील, तुमचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न करतील पण लक्षात ठेवा हा काळ तुमच्या पाठीशी साक्षात ईश्वरी शक्ती उभा आहे. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, घाबरण्याचे दिवस गेले. आता काळ तुमचा आहे, वेळ तुमची आहे आणि जग तुमचे यश पाहण्यासाठी उत्सुक आहे. श्रावण नक्षत्रात हा महाखेळ तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट आणि सुवर्ण काळाची सुरुवात आहे. आज या भागाच्या महाअध्यायात इथे पूर्ण होत आहे की व्हिडिओ नव्हते तर ते तुमच्या आयुष्यात मिळालेली एक नवीन दिशा होती. जर तुमच्या नियतीवर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. वृषभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही या भागामध्ये संपूर्ण श्रावण नक्षत्राचा महाखेळाचा अंतिम पॉइंट पाहिला पण आता एक क्षण आला आहे जिथे नियतीचा संपूर्ण निर्णय झाला आहे की फक्त आता त्याची अंमलबजावणी होणे बाकी आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, ज्यांनी तुमच्या
धैर्याची परीक्षा घेतली. हे सगळं आता शांतपणे एका कोपऱ्यात बसून तुमचा हा महाविजय पाहणार आहे. आजच्या या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावण नक्षत्राचे महाक्रमण तुमच्या आयुष्यात कोणत्या अशा शिखरावर घेऊन जाणार आहे जिथून तुम्हाला मागे वळून पडण्याची गरज पडणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, कर्माचे चक्र आता फिरले आहे. तुम्ही भूतकाळात जितके सहन केले आहे, प्रत्यक्षात अश्रूचा प्रत्येक त्रासाचा परतवा आता नियती व्याजासकट करणार आहे. तुम्ही नोकरी करत असाल, अशी जबाबदारी मिळत असेल, तुम्हाला एक रात्रीत प्रसिद्धी मिळवून देत असेल तर प्रसिद्धी तुमचे वर्चस्व मान्य करतील. ज्या मालमत्तेवर किंवा पैशावर तुम्हाला मानसिक त्रास दिला जात होता, ती मालमत्ता स्वतःहून तुमच्या हातात येईल. समाजात, नात्यात आणि कर्मक्षेत्रात तुमचा असा एक दबदबा निर्माण होईल की तुमचे विरोधक सुद्धा तुमच्या मदतीचा आदर करतील. लक्ष देऊन ऐका. या काळात वृषभ राशीसोबत एक अदृश्य ईश्वरी कवच निर्माण झाले आहे. जे लोक तुमच्याकडे वाईट नजरेतून पाहत होते, ते प्रगतीवर जळत होते, त्यांची स्वतःचीच ताकद आता खतम होणार आहे. तुमच्या विरोधात रचलेले प्रत्येक षडयंत्र उघडे पडेल आणि षडयंत्र रचणारा स्वतः त्या जाळात अडकेल. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या मनात जो विचाराचा गोंधळ चालू होता, तो आता थांबणार आहे. आता शांतता, आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. माझ्या वृषभ राशीच्या जातकांनो, या व्हिडिओच्या पूर्ण महाभागात मोठा धडा हाच आहे की आता संशय घेण्याची, घाबरण्याची किंवा थांबण्याची वेळ नाही. तुमची समोर जी कोणती नवीन संधी आहे, तिला दोन्ही हातांनी पकडा. जुन्या कडू आठवणींना आणि त्रास देणाऱ्या लोकांच्या आता डोक्यातून काढून तुमची नवीन सुरुवात करा. जेव्हा ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभा आहे, तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हिरवू शकत नाही. तुम्ही मागितल्याप्रमाणे या संपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वात अंतिम, सोपा आणि अतिशक्तिशाली सिद्ध उपाय मी शेवटच्या टप्प्यात देत आहे. श्रावण नक्षत्रात प्रभावात कोणत्याही दिवशी संध्याकाळी एक स्वच्छ तांब्याच्या पात्रात जल घ्या. त्यात थोडेसे अक्षत तांदूळ, थोडे काळे तीळ टाका. हे जल पिंपळाच्या वृक्षाला किंवा सूर्यास्ताला अर्पण करा आणि मनात 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय महाकाल म्हणा. या एका उपायाने तुमच्या नक्षत्राचे दोष कायमचे दूर होतील आणि यशाचा मार्ग पूर्णपणे निष्कंठ होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, ह्या व्हिडिओमध्ये इथेच आता संपूर्ण होत नाही. हा व्हिडिओ नव्हता तर तुमच्या येणाऱ्या सुवर्ण काळाचा जाहीरनामा होता. जर तुम्हाला तुमच्या विजयावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. वृषभ राशीच्या जातकांना, तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमध्ये नियतीचा सर्वात मोठा पत्ता अजूनही उघडला बाकी नाही. श्रावण नक्षत्राचा महाखेळ जेव्हा त्याच्या 6व्या टप्प्यात प्रवेश करतो, तेव्हा ग्रहाचे एक असे गुप्त रहस्य उघड होतं जे सामान्य ज्योतिषही कधी सांगत नाही. हे ती गुप्त माहिती जी आजपर्यंत पडद्यामागे ठेवली गेली होती, आजच्या शेवटच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर हे 6वे रहस्य उघड करणार आहे, जे ऐकल्यानंतर तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संभ्रम एका क्षणात दूर होतील. वृषभ राशीच्या जातकांनो, श्रावण नक्षत्र हे केवळ एकमेकाचे नक्षत्र नाही, तर ते त्रिभुवनाची गुप्त रहस्य समजून घेण्याचे नक्षत्र आहे. या 6व्या टप्प्यात नक्की काय घडणार आहे? तुमच्या कुटुंबावर किती तुमच्या गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेली कुलदेवताची किंवा पितृदोषाची वाईट सावली आता कायमची हटणार आहे. तुम्हाला अचानक समजेल की भूतकाळात तुमच्यासोबत जे घडत होतं ते खरोखर एका मोठ्या चांगल्या गोष्टीत पूर्वतयारीत होत आहे. तुम्हाला अशी एक कल्पना किंवा असा मार्ग सापडेल जो तुमच्या येणाऱ्या पुढील 3 पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करेल. आता वळूया काळाच्या अंतिम निर्णयाकडे आणि 6व्या टप्प्यात नियतीत तुमच्यासाठी काय लिहून ठेवलं आहे ते स्पष्ट शब्दात. जे लोक तुम्हाला निवडत होते ते तुमची मैत्री करण्यासाठी किंवा क्षमा मागण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. उत्पन्नाचे 1 पेक्षा जास्त मार्ग उघडतील. पैशाच्या चणचणीत हा शब्द तुमच्या शब्दकोशातून कायमचा निघून जाईल. ज्या शारीरिक किंवा मानसिक आजाराने तुम्हाला घेरले होते त्यातून तुमची पूर्ण सुटका होईल. वृषभ राशीच्या वीर यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचताना गुरुदेव म्हणून माझी शेवटची ताकद लक्षात ठेवा. जेव्हा वेळ तुमची असेल तेव्हा नम्र राहा. अहंकार राहा नशिबाचा मोठा सर्वात शत्रू. ज्या लोकांमुळे तुम्ही भूतकाळात खड्ड्यात पडला त्यांना परत आयुष्यात प्रवेश करू देऊ नका. ग्रहाची साथ नक्कीच काय आहे तुमची मेहनतीच्या यशावर नक्की समजेल. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, आता इथे श्रावण नक्षत्राचा 6व्या भागाचा महाअध्याय पूर्णपणे संपन्न होत आहे. केवळ व्हिडिओचा सर्वोच्च नाही तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ सुरू होण्याचा साक्षात पुरावा आहे. आता घाबरणे सोडा, शंका घेणे सोडा, तुमचे पाऊल पुढे टाका, कारण साक्षात महाकाल श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. जर तुम्हाला पराक्रमातून आणि या
महाअध्यायावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये अभिमानाने श्री गुरुदेव दत्त, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा संपूर्ण भागाची ऐतिहासिक माहिती सर्व नातेवाईकांना, वृषभ राशीच्या जातकांना पाठवून पुण्य मिळवा. विजय तुमचाच होता आणि तुमचाच राहील. सर्वांना गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला असेच अचूक राशी भविष्याची न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.